22 तारीख को अयोध्या में होने वाले प्राण प्रतिष्ठा समारोह से पहले पूरे देश में भगवा माहौल है और गोंदिया में भी विभिन्न कार्यक्रम हो रहे हैं। इसी प्रकार गोंदिया जिला व्यापारी महासंघ की ओर से 1992 में जिन कार सेवकों ने निस्वार्थ भाव से कार्य किया, ऐसे 48 कार सेवकों को सम्मानित किया गया। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के सांसद सुनील मेंढे भी उस समय कार सेवक के रूप में कार्यरत थे। इस मौके पर उनका अभिनंदन भी किया गया। इस मौके पर कार सेवकों को 1992 में हुई घटनाओं की याद ताजा हो गई। नाही, मराठा आंदोलन हे फार जुनं आंदोलन आहे आणि आमचं सरकार सुद्धा त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे आणि आम्हाला प्रामाणिकपणे आरक्षण द्यायचं आहे। आपल्यालाही माहिती आहे तांत्रिक अनेक अडचणी, न्यायालयीन अडचणी त्यात आहेत, त्यामुळे आंदोलन त्याचा भाग होईल, परंतु इतकं सोपं काम निश्चितच ते नाही आहे। असं असतं तर आतापर्यंत अनेक मराठी मुख्यमंत्र्यांनी ते केव्हाच करून टाकलं असतं। त्यामुळे ते सगळं जटिल प्रश्न आम्ही सोडवण्याच्या दृष्टीने प्रामाणिक आहोत, पॉझिटिव्ह आहोत, एवढंच यावर्षी सांगितलं। मागणी करायचा विषयच नाही, भाजपाचीच ही जागा आहे आणि मी स्वतः त्यात दावेदार राहणारच, कारण की मी 5 वर्ष म्हणून या लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून मी काम केलेलं आहे। त्यामुळे मागणी करायचा आणि दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आणि रांगेमध्ये माझं नाव असायचं कारण नाही, रांगेमध्ये सगळ्यात प्रथम नाव माझं असायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की मी जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे 5 वर्षाच्या आसपास काळामध्ये, आणि जे जे शक्य होईल ते लोकांसाठी, या माझ्या लोकसभेतील लोकांसाठी मी तुम्हाला आठवत असेल तर कोविडच्या काळ असो त्यावेळेसुद्धा मी ग्राउंडवरती, जमिनीवरती राहून जे जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न केला। तेव्हापासून सतत मी माझ्या परीने मी या भागातील लोकांची सेवा करत आलो आणि मला विश्वास आहे परत एकदा माझ्या लोकसभेतील लोक मला निश्चितपणे परत एकदा लोकसभेत पाठवतील, हा विश्वास मला निश्चितपणे आहे। निश्चितच आपल्या सर्वांना कल्पना आहे, आज तर संपूर्ण देश, आपला देशच नव्हे संपूर्ण जग राममय होण्याच्या दिशेने निघालेला आहे। आणि 22 तारखेला जो समारोह होतो आहे पुनर्प्राण प्रतिष्ठेचा, त्याच्या संबंधी सगळ्या जगभर सगळ्यांची डोळे त्या दिशेने लागलेले आहेत। आणि मी स्वतः एक कारसेवक म्हणून, एक रामभक्त म्हणून विश्व युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून या आंदोलनामध्ये मी सहभागी होतो। त्यामुळे मला स्वतःला असं वाटलं की आपण या दृष्टीने आपल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये एक रामरथ यात्रा या दृष्टीने काढावी आणि लोकांपर्यंत 22 तारखेचं निमंत्रण पोचवावं, या उद्देशाने मी रामरथ यात्रा काढलेली आहे। आज गोंदियाला आलो असता इथे कारसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम होता, मला इथं बोलावलं आणि त्यामुळे मलाही बरं वाटलं की माझे जे जुने सोबती कारसेवक आहेत त्यांना भेटण्याचा या दृष्टीने मला योग आला आणि एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झाला। मी आपल्या माध्यमातून सर्व कारसेवकांना एकदा प्रणाम करतो, त्यातले काही आता ह्यात असतील, काही नसतील, परंतु सर्वांच्या त्या त्यागामुळे आणि त्यांच्यासोबतच अनेक वरिष्ठ आमचे नेते या आंदोलनामध्ये अनेकांनी आपली आहुती, अनेकांनी आपला वेळ, अनेकांनी आपलं श्रम या ठिकाणी खर्च घातलेला आहे, त्या सगळ्यांनाही मी नमन करतो। आणि 22 तारखेला सकल हिंदू समाजाला आव्हान करतो की त्यांनी 22 तारखेला 11 वाजतापासून 1 वाजेपर्यंत हा सोहळा एखाद्या एकत्रित मंदिरात किंवा एखाद्या प्रांगणात एकत्रित येऊन हा सोहळा बघावा आणि संध्याकाळी सर्वांनी आनंदोत्सव साजरा करावा, दिवाळी साजरी करावी, असं आव्हान आपल्या माध्यमातून समस्त सकल हिंदू समाजाला मैं अपने माध्यम करतो है। जय श्री राम। गोंदिया जिला व्यापारी फेडरेशन ने आज 42 कार सेवकों का यहाँ पर सत्कार किया है
और सभी कार सेवकों को सम्मान चिन्ह, शॉल और श्रीफल भेंटकर कार सेवा में उनके उल्लेखनीय योगदान के लिए हमने याद किया है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।